दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नाशिक दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील येत असून त्या संदर्भात नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 16 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या प्रसंगी करण गायकर, सुनील बागुल, विलास पांघरकर, गणेश कदम, शिवा तेलंग, बाळा शिरसाट, सुदाम कोंबडे आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार बंधूंचे मी सकल मराठा समाजाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। मराठा योद्धा जरांगे पाटील 21 आणि 22 तारखेला नाशिक दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची सुरुवात 21 तारखेला सायंकाळी 8 वाजता त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये त्यांची जाहीर मिरवणूक, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी ते सकल मराठा समाजाच्या सगळ्या समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मुक्कामी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता दौऱ्याला प्रारंभ होणार असून त्र्यंबकेश्वर येथून ते अंजनेरी, महिरावणी, पिंपळगाव, सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव, देवळाली कॅम्प या मार्गे शेनीत या ठिकाणी सकाळी 9 वाजता 22 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन शेनीत या ठिकाणी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या शहर असेल इतर तालुक्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ती सभा संपल्यानंतर विश्रामगड या गडाला ते 11 वाजता भेट देणार आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतली होती, म्हणून तो दिवस अत्यंत महत्वाचा असल्याने ठाणगाव या ठिकाणी त्या संदर्भात एक मोठी सभा आयोजित केली असून त्याही सभेला ते मार्गदर्शन करणार आहे। या सगळ्या गोष्टींवर सकल मराठा समाजाच्या वतीनं तळागाळातील गरीब मराठ्यांचा जो लढा मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जो उभा केलेला आहे, या लढ्याला बळ देण्यासाठी नाशिक जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे। या जिल्ह्याने आतापर्यंत सगळ्या आंदोलनांची दिशा, सगळ्या आंदोलनाला बळ देण्याचं काम नाशिक जिल्ह्यातून झालेलं असताना जरांगे पाटलांनी जो अल्टिमेट सरकारला दिलाय, सरकारने जी तारीख त्यांना दिलेली आहे, समाजाला दिलेली आहे, ती 24 डिसेंबर ही तारीख आहे। त्या तारखेपर्यंत सरकारने सकारात्मक मराठा आरक्षणाच्या बाबत, कुणबी दाखल्यांच्या बाबत जर निर्णय घेतला नाही तर मुंबई आम्ही जाम करणार, मुंबईत आम्ही येऊन बसणार, हा जो इशारा मराठा योद्धा जरांगे पाटलांनी दिला, त्या संदर्भात सुद्धा नाशिक शहर आणि ग्रामीण जनजागृतीच्या दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे। आणि त्या दौऱ्याची संपूर्ण तयारी सर्वसामान्य मराठा बांधव, सर्वसामान्य घरातील मराठे हे करत असून हा दौरा निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी नाशिक सकल मराठा समाज यात सहभागी असून प्रत्येक तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव दिवस रात्र प्रयत्न करून या तिन्ही मेळाव्यांना यशस्वी करण्यासाठी आणि जो रॅलीच्या माध्यमातून ठिकठिकाणी जरांगे पाटील जाणार आहे ते नियोजन करण्यासाठी कटिबद्ध आहे। त्याची पूर्वतयारी झाली असून ती पत्रकार परिषद ही माहिती देण्यासाठीच आज या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे। जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये खोडसाळपणा करण्याचं काम करताय। जाणीवपूर्वक त्यांच्या पोटात पोटसूळ उठले असल्याने भुजबळ साहेबांना आमचं सांगणं आहे की तुम्ही मराठा समाजाने केलेले उपकार विसरू नका।
मराठा समाजाने तुम्हाला खूप काही दिलं आहे. तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला मंत्री केलं, तुमच्या पुतण्याला खासदार केलं, तुमच्या मुलाला आमदार केलं. आणखी काय मराठ्यांनी तुम्हाला द्यायचं कमी केलं होतं? ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला तुम्ही विरोध करताय, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा समाजाचं नेतृत्व करत असताना तुमच्या पोटात पोटसूळ उठायचं कारण काय? मराठा समाज त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतोय, हक्काचे कुणबीचे प्रमाणपत्र मागतोय आणि तुम्ही खुशाल गरळ बघताय. हे यापुढे भुजबळ साहेब तुम्ही करू नका. तुम्हाला तुमच्या समाजाची भूमिका मांडायची असेल तर मांडा, आम्ही तुम्हाला काही थांबवलं नाही. परंतु मराठा समाजाला देऊ नका, मराठा समाजाला ओबीसीत घेऊ नका. हे जे तुमचे वक्तव्य आहे, आम्ही सकल मराठा समाजातून तुमचा जाहीर निषेध करतो. मराठा समाज हा कुणबीत आहे, 50% आतच आरक्षण घेईल. ओबीसी तुमची जहागिरी नाही. तुम्ही ओबीसीला तुमची मक्तेदारी समजू नका. काल तुम्हाला तुमची चपराक मिळालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी माळी समाजाच्या आमच्या बांधवांनी, आमच्या भावंडांनी जरांगे पाटलांचा सत्कार करून एक प्रकारे तुम्हाला चपराक दिलेली आहे. एक प्रकारे तुम्हाला इशारा दिलेला आहे की तुम्ही समाजातला आता गृहीत धरू नका. आम्ही सर्व समाज बांधव, तळागाळातील खेड्यापाड्यात राहणारा विविध जातीत विभागलेला समाज हा एक आहे. म्हणून तुम्ही ओबीसी नेते उगाच समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करू नका, अन्यथा तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली जाईल. सगळीकडे सगळे समाज बांधव, आता सुद्धा जरांगे पाटलांचा नाशिक जिल्ह्याचा जो दौरा होणार आहे, या दौऱ्यात सुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक आनंदानं सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. प्रत्येक घटकातील व्यक्ती आम्हाला विचारतात आम्ही काय करू, जरांगे पाटलांच्या ह्या लढ्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला संधी द्या. मग तुम्ही का अंगावर ओढून घेताय? तुम्ही नेते तुमचं राजकारण आतापर्यंत समाजाच्या जीवावर केलंय, मराठ्यांच्या जीवावर करेल असताना तुम्ही उगाच आमच्या अंगावर येऊ नका, नाही तर तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय मराठी आता साहेबांना सांगू इच्छितो आम्ही, तुम्ही अजूनही तुमचा हा बालिशपणा, हट्टीपणा जर सोडला नाही तर येणाऱ्या काळामध्ये भुजबळांच्या घरावर मराठ्यांचा एल्गार, भुजबळांना सवाल, हा मोर्चा सुद्धा आम्ही तुमच्या बंगल्यावर काढून तुम्हाला सवाल विचारू की मराठ्यांचं चुकलं काय? का तुम्ही मराठ्यांना एवढं टार्गेट करता? का मराठ्यांचा एवढा द्वेष करता? हे भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगायचं आहे. आणि याच प्रेसच्या माध्यमातून मी जे मराठा नेते भुजबळ साहेबांबरोबर आपलं राजकारण करताय, त्या मराठा नेत्यांना सुद्धा आमचा सवाल आहे की भुजबळ साहेब ही जी भूमिका घेताय, या भूमिकेशी तुम्ही समरस आहात का? तुम्ही का भुजबळ साहेबांना हा प्रश्न विचारत नाही की मराठा समाज त्याच्या हक्काचं आरक्षण मागतोय, जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत असताना तुम्ही ही भूमिका का घेतात? तुमच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, याची सुद्धा तुम्ही उत्तरं दिली पाहिजे, हा आमचा सवाल आहे. मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करताय. आम्ही सगळ्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलंय, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. एक सर्वसामान्य मराठ्यांचा पोरगा जर नेतृत्व करत असेल तर ते नेतृत्व स्वीकारणं आणि लढाई न्यायिक लढताय, प्रामाणिक लढा उभा केलाय, रास्त मागणी केलेली आहे आणि ती मागणी सुद्धा सरकारकडनं सकारात्मक येत असताना भुजबळ साहेबांनी संविधानिक पदाचा सुद्धा अपमान केलेला आहे. त्यांना मंत्रिपदात जे मिळालेलं आहे ते काय एका विशिष्ट जातीचं म्हणून नाही किंवा विशिष्ट जातीला न्याय देण्यासाठी नाही, तर सबंध जातींना त्यांनी शपथ जी घेतलेली आहे त्या शपथेचं स्मरण त्यांनी करावं आणि मग भुजबळ साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात बोलावं. ही भुजबळ साहेबांना आमची विनंती आहे. नाहीतर तुमच्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या विरोधात सुद्धा आम्हाला न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागली तर मराठा समाज ती सुद्धा लढेल. आणि तुम्ही ज्या धमक्या देताय, ज्या आमच्या जरांगे पाटलांच्या बाबत गरळ ओकताय, ती ओकू नका. ते सर्वसामान्य घरातला मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, ते चांगलं प्रामाणिक नेतृत्व करताय, त्यांना करू द्या. आम्हाला आमचा लढा लढू द्या, तुम्ही तुमचा लढा लढा. न्याय देवता न्याय ठरवेल ना कोणाला काय द्यायचं कोणाला नाही द्यायचं. राज्य सरकारमधले राज्याचे मुख्यमंत्री ठरवतील, न्यायालय ठरवेल. तुम्ही का ठरवणारे कोण? तुम्ही कसे म्हणतात देणार नाही, तुम्ही म्हणणारे कोण? हा सुद्धा आमचा सवाल. तुम्ही न्याय देवता आहे, तुम्ही न्यायाधीश आहात,
की तुम्ही राष्ट्रपती आहात, तुम्ही कोण आहे नेमकं? तुम्हाला हा नैतिक अधिकार दिलेला नसताना तुम्ही त्याच्यावर बोलू नये. मध्ये संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून त्या संदर्भात सकल मराठा समाजाने सुद्धा तळागाळातील मराठ्यांनी एक दिवस आतापर्यंत आपण लढलोय मातीसाठी, आता लढायचं आहे जातीसाठी हा संकल्प करून एक दिवस पूर्णपणे जरांगे पाटलांच्या या दौऱ्यात सर्वांनी सहभागी व्हायचंय असं आवाहन आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो. फाट्यावर शिर्डी हायवे रोडला केलेली आहे आणि तिन्ही बाजूनी पार्किंगची व्यवस्था अजून जोरात चालू आहे आणि सभेचं आयोजन 30 एकर मध्ये लेवलिंग चालू आहे. अजून होऊन काही लोक सामाजिक लोक दुसऱ्याही समाजाचे लोक शेत खाली करून त्या सभेसाठी मनोज जरांगे पाटील येणार म्हणून होऊन लोक सांगतायत का आमचं शेत काढून आम्ही तिथं सभेला जागा देतो. मग काही लोक पोचले नव्हते. नाही, सभेची तयारी रात्रीपासूनच चालू होणार आहे. रात्रीच तिथं काही लोक मुक्कामी येणार आहे. जसं त्र्यंबकेश्वरला वारकरी मुक्कामी येतात त्याच पद्धतीने मनोज जरांगे हे आज महाराष्ट्रात मराठ्यांचं विठ्ठलाचं स्थान मानलेलं आहे आणि त्या विठ्ठलाला भेटायसाठी सगळ्या समाजाचे लोक तिथं आल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही लोकांनी म्हणतात का भुजबळांचा हा बालेकिल्ला आहे, तर हा बहुजनांचा किल्ला आहे. भुजबळांचं नाव सुद्धा काही दिवसांना नाशिकला राहणार नाही याची दखल भुजबळ साहेबांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि जे नेते त्या भुजबळांच्या मागे लागतील त्यांचंही नाव त्या नाशिक मधून पाठीवर पोचल्याशिवाय बहुजन समाजाचे आणि मराठा समाजाचे लोक राहणार नाही. दुसऱ्या समाजाचे आमदार सुद्धा पाठिंबा देणार आहेत आणि कालपासून सगळ्या समाजाचे लोक पक्षाचे लोक आज पण तिथं खासदार साहेबांनी भेट दिलेली आहे. आपले खोसकर साहेबांनी तिथं भेट दिलेली आहे आणि ते सगळेजण धनगर समाजाचे लोक त्याच्यामध्ये सामील होणार आहे. खास करून वावीमध्ये माळी समाजाच्या लोकांनी वंजारी समाजाच्या लोकांनी रस्ता रोको केला. मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळालेच पाहिजे समर्थन दिलेलं आहे आणि काल सुद्धा जरांगे पाटलांना ओबीसीच्या लोकांनी समर्थन दिलेलं आहे. त्याच्यामुळं हा किल्ला हा बहुजनांचा किल्ला आहे हे परत आम्ही या निमित्ताने सांगतो. ही सभा वेळेवर होणार आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वरचं सुद्धा दर्शन हे वेळेवरच होणार नाही बघा, त्यांनी बोलवलं तर आदिवासींना पाठिंबा द्यायला. आता पालघरला राजेंद्र गावितांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. हे आदिवासी ते उपोषणाला बसले होते एक दिवस. मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळालेच पाहिजे. 70 वर्षापासून हे भुजबळांसारखे जे काही लोक होते त्यांनी आमच्या कुणबीचे दाखले दाबून ठेवले आणि आमच्या मराठा समाजाला हॅरेसमेंट केलं एवढ्या दिवस. याच्यासाठी ही तयारी खास सगळ्या समाजाचे लोक करतायत. जरांगे पाटलांनी जेव्हापासून मराठा समाजासाठी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनानंतर सर्व पक्षीय लोक जरांगे पाटलांच्या पाठीशी होते. मी सुद्धा सर्व पक्षीय नेत्यांना, पुढाऱ्यांना, नगरसेवकांना, आमदारांना विनंती करतो की नाशिक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जरांगे पाटील यांची मोठी सभा आहे. त्या सभेसाठी सर्व पक्षाच्या लोकांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. जय जिजाऊ जय शिवराय. मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण महाराष्ट्रभर दौरा सुरू झालेला आहे. तरी त्र्यंबकेश्वरला जरांगे पाटील मुक्कामी आहे. तिथून ते 6 वाजता निघणार आहे. तर 8 वाजता मनोज जरांगे पाटील हे पाथडी गावामध्ये येत आहे आणि पाथडी गावामध्ये हजारोच्या संख्येने लोक तिथं हजर राहणार आहे आणि पाथडी गावाचं सत्कार झाल्यानंतर जरांगे पाटील लगेच सेनीतमध्ये त्यांची भव्य दिव्य अशी महाभयंकर सभा आयोजित केलेला आहे. त्या सभेचा टाईम अगदी 9 वाजेचा आहे. आत्तापर्यंत आपण मातीसाठी लढलो पण इथून पुढं आपल्याला लढायचं आहे ते जातीसाठी. तरी सर्व मराठा बांधवांना एकच विनंती आहे, आपलं तन मन ध्यान सोडून सगळं परपंच सोडून आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने सेनीत या सभेच्या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी सेनीत या ठिकाणी 9 वाजताच हजर राहायचं आहे आणि हे आरक्षण अभी नाही तर कभी नाही म्हणूनच
सर्व मराठा समाजाने याची दखल घ्यायची आणि आपल्याला या समाजाला ये सेनेची सभा म्हणजे पूर्ण जिल्ह्याची सभा हा इतिहास घडून आणायचा आहे, यासाठी सर्वांनी याची दखल घ्यायची आहे. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.